नमस्कार, मी मानसी सावंत. हॅलो सह्याद्रीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. समाज हा केवळ एकत्र राहणाऱ्या माणसांनी बनलेला नसतो, तर एकमेकांशी जोडलेल्या गरजांनी, प्रश्नांनी तो बनलेलं एक व्यापक विश्व असतं. तर अशाच समाजात काही प्रश्न वैयक्तिक वाटतात, तर काही कुटुंबापुरता मर्यादित असतात. पण पुढे जाऊन अनेकदा हेच प्रश्न एक समाजाचं आव्हान बनतात. जसं की शिक्षणाची संधी, रोजगाराची उपलब्धता, आर्थिक स्वावलंबन, तरुणांची दिशा आणि जवळजवळ सर्वच सामान्य व्यक्तींच्या छोट्या मोठ्या अडचणी. परंतु या प्रश्नांकडे आपण फक्त समस्या म्हणून पाहतोय की खरंच त्यावरती कृती करतोय, ही प्रत्येकाची जबाबदारी असते. आणि आजच्या समाजाच्या प्रश्नांकडे संवेदनशीलपणे पाहणं आणि त्यामागची कारणं समजून घेणं हा केवळ बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून काम करण्याची आपली जबाबदारी असते. आजच्या हॅलो सह्याद्रीचा विषय आहे समाजहिताची अविरत वाटचाल. समाजासमोर उभे राहणारे प्रश्न केवळ अडचणी म्हणून न पाहता त्यामागची गरज समजून घेऊन त्यावर काहीतरी सकारात्मक आणि ठोस करण्याची प्रेरणा नक्की कुठून येते आणि एका व्यक्तीच्या प्रयत्नातून जेव्हा व्यापक समाजहिताची मोठी दिशा मिळते आणि त्याचं एक मोठं परिवर्तन होतं, या सर्वांबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. आजचे पाहुणे आहेत जे समाजासाठी काम करताना एका क्षेत्राची चौकट न आखता समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करून सातत्याने जोडलेले असतात. त्याचप्रमाणे त्यांच्या कार्यातून केवळ एखादा उपक्रम घडत नाही, तर अनेक माणसांना सोबत घेऊन पुढे जाण्याची एक विचारधारा तयार असते. आज आपल्यासोबत असेच एक कार्यशील व्यक्तिमत्व आहे. न्यू वेज भारत फेडरेशनचे संस्थापक आणि संचालक श्री दयानंद सावंत सर. नमस्कार. नमस्कार. गेली अनेक वर्ष सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या दयानंद सावंत सरांनी तरुणांचा विकास, क्रीडा, शिक्षण, रोजगार, ग्रामीण विकास आणि समाजातील विविध घटकांना संधी उपलब्ध करून देणे तसेच अनेक अंगांनी काम केलेलं आहे. मेघालय आणि पूर्वांचलित विद्यार्थ्यांशी आणि ग्रामीण भागाशी जोडलेलं त्यांचं कामही त्यांच्या व्यापक सामाजिक दृष्टिकोनाचा एक मोठा भाग आहे आणि एक ओळख निर्माण करून दिलेली आहे. गोविंद बाल मंदिर संस्थेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात काम करताना विद्यार्थ्यांच्या उपजत गुणांना वाव देण्याचे प्रयत्न, तसेच युवकांना स्वयंरोजगाराच्या दिशेने मार्गदर्शन, क्रीडा उपक्रमांमधून तरुणांना प्रोत्साहन, तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दलची जिज्ञासा ही त्यांनी केलेले प्रयत्न आहेत. अशा विविध अनुभवांनी त्यांचा हा प्रवास अगदी समृद्ध झालेला आहे. समाजातील अनेक प्रश्न समजून घेऊन त्यासाठी प्रत्यक्ष काम करण्याची ही प्रदीर्घ वाटचाल आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम राष्ट्रीय एकात्मता, समरसता आणि समन्वय सन्मान सोहळ्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. सर, मला या यशस्वी आयोजनाबद्दल जाणून घ्यायला आवडेल की काय होतं नक्की. खरं तर गंमत अशी झाली, आमचे मित्र आहेत, निवृत्त पोलीस अधिकारी आहेत, अभय दुधवडकर म्हणून. त्यांचा मला अचानक फोन आला की अरे दया, लडाखला येतोयस का? म्हणलं मग तू अचानक लडाखला मला काय बोलवतोयस, असं काय? तर ते सिंधू यात्रा, सिंधू महाकुंभ मेळा होणार आहे आणि तो तुमच्याच लोकांनी आयोजित केला. आमच्याच लोकांनी म्हणजे माझा तसा मूळ बेस संघ परिवारातनं आणि मी काम करत आलेलो आहे. तर इंद्रेश कुमार हे अखिल भारतीय अधिकारी आहेत. त्यांनी गेली 30 वर्षापासून सिंधू यात्रा उत्सव सुरू केलेला आहे. त्या सिंधू यात्रेचा उत्सव चालू करण्यामागे सिंधू नदीचा एक छोटासा भाग लडाखमध्ये राहतो, बाकीचा तो चीनमध्ये आणि पुढचा भाग हा पाकिस्तानमध्ये. तर ही अनेक आपल्या स्वातंत्र्यवीरांचं स्वप्न आहे की अखंड सिंधू नदी ही भारतात पुन्हा प्रवाहित व्हावी. आपलं जेव्हा विभाजन झालं तेव्हा हा सगळा भाग वादांकित होऊन त्याचा तो भाग सुद्धा सिंधू नदीचा काही तो पाकिस्तान आणि चायनामध्ये राहिला. तर ते स्वप्न जागृत ठेवण्यासाठी यांनी हा सगळा सिंधू यात्रा महोत्सव सुरू केला होता. मग त्या तिकडल्या भागातल्या राहणाऱ्या लोकांचं, रहिवासांचं आणि उर्वरित भारतातल्या लोकांचं सुद्धा एक मिलन व्हावं, आपला सीमावर्ती हा प्रदेश दुर्लक्षित न राहावा, अशा प्रकारच्या त्या अनेक गोष्टी त्याच्यामागे दडलेल्या आहेत. या निमित्ताने माझं तिथे जाणं झालं होतं. अच्छा, नाही, उत्तमच आहे सर. आत्ताच तुम्ही म्हणाला तर आम्हाला लडाख आणि गंगोत्री यात्रेदरम्यान असा कोणता अनुभव आला ज्यामुळे हा कार्यक्रम आयोजित करावा असं तुम्हाला वाटलं? अच्छा, गंगोत्री हा जवळपास तिथून एक 1,500-2,000 किलोमीटर आहे. गंगोत्री हा हिमाचल प्रदेशातला आहे. आम्ही लडाखमध्येच विशेष करून होतो. लडाखमध्ये त्या सिंधू यात्रेच्या पूजनाला गेल्यानंतर तिथे पाहिलं की मुस्लिम धर्मगुरू होते, ख्रिश्चन धर्मगुरू होते, बौद्ध धर्मगुरू होते. बौद्ध धर्मगुरू पालगा रिंपोचे म्हणून माझी त्यांच्याशी भेट झाली. त्यांनी सिंधूचं पूजन केलं
आणि सिंधूचं पूजन करताना तो नुसता धार्मिक उत्सव म्हणून न राहता तो राष्ट्रीय उत्सव होत होता. ही वा. त्यातली विशेष बाब होती. उत्तम उत्तम. म्हणजे अनेक जाती पाती पंथांनी आपला नटलेला देश आहे. हो. आपण वर्तमान स्थितीमध्ये पाहतो की काही अशा वादांकित गोष्टी आहेत, पण त्या पलीकडे जाऊन सुद्धा आम्ही एकोप्याने राहतोय. हो. जर आपण मुंबईमध्ये पाहिलं तर आपला गणेशोत्सव हा तर सगळ्यांचा हो, लाडका आणि सोहळा असतो. सोहळाच असतो आणि त्या सोहळ्यामध्ये अनेक लोक सहभागी होऊन आनंद हे करत असतात. तर हीच संपूर्ण देशातली ही जी स्थिती आहे ती अशी उल्हासित आणि एकमेकांशी एकात्मिक समरस्याने पुढे जावी हा त्याच्यामागचा भाव आहे. त्यातला एखादा अनुभव आम्हाला सांगाल का, की काय तुम्हाला एखादी एक अशी गोष्ट असेल की ती तुम्हाला प्रकर्षाने जाणवली किंवा त्याच्यातून काही वेगळी दिशा मिळाली? लडाखमधल्या भाषेला भोटी भाषा असं संबोधलं जातं. अच्छा. तर माझी एक सवय आहे, म्हणजे देशामध्ये कोणत्याही भागात गेल्यानंतर त्या तिथल्या स्थानिक भाषेचे एक दोन शब्द शिकून घ्यायचे. हो. आणि म्हणजे सुरुवातीला मी नमस्कार शिकतो तर भोटी भाषेमध्ये जुलै म्हणतात. जुलै. जुलै आम्ही ते गेल्यानंतर सर्वांना जुलै जुलै केलं. आणि त्या सिंधू यात्रेच्या जो हा सिंधू महाकुंभ मेळा आयोजित केला होता. आपल्या देशामध्ये 4 कुंभमेळे त्याचे होतात आणि हा 5वा कुंभमेळा व्हावा राष्ट्रीय एकात्मिक दृष्टिकोनातून हा ह्याच्यामागची मुख्य संकल्पना आहे. हो. तर तिथे भेट झालेल्या श्री पालगा रिंपोचे यांना आम्ही भेटलो. त्यांनी आम्हाला त्यांच्या आश्रमात येण्याची विनंती केली. तर आम्ही त्यांच्या आश्रमात गेलो. तर आश्रमात गेल्यानंतर त्यांच्याविषयी आम्हाला जी माहिती मिळाली आणि त्याच्या अगोदर आम्ही त्यांचे पॉडकास्ट आणि ऑनलाईन पाहिल्यानंतर हे UK US म्हणजे परदेशामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून यांनी काम केलेलं आहे. वा. एवढा पैसा कमावला, म्हणजे करोडोची संपत्ती कमवली त्यांनी. वा. अशी कोणती गाडी नव्हती की जी महागातली गाडी त्यांनी त्यांच्याकडे नव्हती. क्या बात. ते सगळं एका क्षणाला त्यांनी विकलं आणि संपूर्ण ते दान त्यांनी त्या लडाखमधल्या त्या आश्रमाला ते करून संपूर्ण पुन्हा ते बौद्ध लामा म्हणून त्यांनी तिथे काम करायला सुरुवात केली. वा. हा मला आश्चर्याचा धक्का असतो. म्हणजे हो, आज अर्थात. आम्ही सुद्धा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना धन आर्थिक हा महत्वाचा विषय आहे आणि तो अर्जित करण्यासाठी कोणाकडनं डोनेशन घेण्यासाठी किंवा वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यासाठी जो आपल्याला कामासाठी पैसा लागतो ते फार मोठं आव्हान असतं. सहजासहजी ते पूर्ण होत नाही. आणि हा व्यक्ती यांच्याकडे एवढी करोडची संपत्ती एका क्षणामध्ये दान करून ते संपूर्ण वेळ त्या हिमाचल आणि लडाखमधल्या भागाला काम करण्यासाठी येतात. हे एक अद्भुत होतं. खरंच अद्भुत आहे, कारण सहसा कोणालाही शक्य होत नाही गोष्ट. अगदी. सर, या कार्यक्रमानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात असे उपक्रम करायचे याबद्दल काय वाटतं तुम्हाला? चे माननीय इंद्रेश कुमार जी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची आता चर्चा आणि सुरू झाली आहेत. महाराष्ट्रामध्ये अगोदर म्हणजे हा विषय मला माहिती होता, पण ह्या विषयाशी सक्रियतेने मी जोडलो नव्हतो. तर आता ज्या विषयाशी सक्रियतेने जोडलेले महाराष्ट्रातले जे सगळे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर चर्चा होऊन हा विशेष करून महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये जिल्ह्यांच्या ठिकाणी एक कार्यक्रम, नेमकी सिंधू महाकुंभ काय, नेमकी सिंधू यात्रा काय आहे, मग तिथे आपण कशा प्रकारे गेलं पाहिजे. जर आपण लडाख हा तर आपल्याला सगळा प्रदेश माहिती आहे, वर्षाचे जवळपास 8 महिने बर्फाने आच्छादलेला असतो. उरलेल्या ह्याच्यामध्ये तिथे काही उगवणं वगैरे तिकडच्या तापमानाप्रमाणे ही कठीण परिस्थिती असते. पण अनेक लोकांनी, जसं मी पालगा रिंपोचे नाव घेतलं, अनेक काही नावं चर्चेत आहेत, त्यांनी विविध प्रकारचे प्रयोग करून तिथलं जीवन कशा प्रकारे सुसह्य होईल याच्यावरती प्रयोग आणि सुरू केलेले आहेत. तर ह्या भागामध्ये आपण म्हणतो ना, एक ज्या ठिकाणी व्हॅक्यूम तयार होतो ती जागा कोणतरी पटकन व्यापते. आपल्या ह्या सगळ्या सीमावर्ती भागामध्ये एक मोठं आव्हान आहे. म्हणजे तिकडचे उद्योग, रोजगार, तिकडची भौगोलिक परिस्थिती या कारणामुळे जे लोक स्थलांतरित होतात रोजगारासाठी वगैरे, तर तिथे ती घुसखोरी लोक काही ना काही निमित्त येऊन वापतात आणि हळूहळू आपला तो प्रदेश आहे तो वादग्रस्त आणि ह्या सगळ्या गोष्टींनी होतो. तर ते तसं होऊ नये म्हणून जास्तीत जास्त लोकांनी पर्यटन असेल, काही कामानिमित्त व्यापार उद्योग असेल, या निमित्ताने जाणं आणि तिथे सातत्याने ती सक्रियता ठेवणं हा एक फार महत्वाचा भाग आहे. अगदी अगदी. पण महाराष्ट्रातल्या अशा कोणत्या भागात तुम्हाला आता असं जाणवते की इथे काम झालं पाहिजे किंवा इथे असे काही उपक्रम आपल्याला करणं गरजेचं आहे किंवा तुमचं आगामी त्याबद्दल विचार आहे असं काही? महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी, म्हणजे कोकण असेल, त्यानंतर विदर्भ असेल, आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये असे काही भाग आहेत म्हणजे तिथे जर पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये आला तर तिथे ओला दुष्काळ
आणि जर पाऊस नाही आला तर सुका सुका दुष्काळ दुष्काळ, अशा हो. प्रकारची आव्हानं आहेत. ज्या भौगोलिक कारणांमुळे ह्या शेती सदृश जी आपण पिकं लावतो तर तिथे काही अल्टरनेटिव्ह म्हणजे जर आता एक ऊसाचं म्हणून एक उदाहरण देतो. हा. ऊसामधनं चांगलं उत्पन्न येतं म्हणून बहुतांश शेतकरी ऊसच लावतात. हा. तर अनेक शास्त्रज्ञांच्या मते असं आहे की एक पीक सातत्याने लावल्यानंतर हो. त्या जमिनीचा कस पण कस. थोडा हो. हा. तर अशा मी कोकणामधला मूलतः आहे आणि वा. कोकणामधले बरीच मंडळी आता व्यवसाय आणि उद्योगाच्या निमित्ताने शहरी भागांमध्ये जाणं हो. होतंय आणि शेती हळूहळू कमी होते. हम्म. शेती करणं कमी होत आहे, जंगलं वाढत आहेत हो. आणि जंगलं वाढल्यामुळे जी कोणी थोडकी लोक शेती करण्यासाठी तिथे राहिलेली आहेत त्यांना ह्या जनावरांचा त्रास होतो, शेती उद्ध्वस्त करून टाकणं. हो. तर मग त्या अनुषंगाने जास्तीत जास्त कोणत्या प्रकारचे इनोव्हेटिव्ह नवनिर्मिती झाल्या पाहिजेत, ते जनावरांनाही मारणं किंवा त्यांना आपले एक तो शेतीचाच भाग आहे ना, हो बरोबर. आणि शेतकऱ्यांच्या शेतीला सुद्धा कोणतं नुकसान होणार नाही असे अनेक जण प्रयोग करतात. तर त्याची समन्वय साधून कोणते कोणते नवीन नवीन अजून उपक्रम केले जातील ह्याच्यावरती आम्ही प्रयत्न करत आहोत. नक्की नक्की आणि अर्थात तुमच्या प्रयत्नांना यश मिळू दे. धन्यवाद. दयानंदजी, आपल्या कामाचा आवाका पाहिला तर क्रीडा, शिक्षण, सामाजिक कार्य, ग्रामीण विकास, विज्ञान, तंत्रज्ञान, रोजगार, पूर्वांचलित काम आणि अगदी राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा तुमचा प्रवास दिसतो. पण या सगळ्यामागे एक समान विचार केला तर तो जाणवतो, म्हणजे माणसाला सक्षम करणं. तर हे समाजसेवा जरी तुम्ही करत असलात तरी तुमचा केंद्रबिंदू हा असतो की प्रत्येक माणसाला सक्षम करणं. तर ही प्रेरणा नक्की तुम्हाला कुठून रुजली, म्हणजे सुरुवात कुठून झाली याची? याची सुरुवात तर घरातूनच झाली. वा. ह्या सामाजिक कार्यासाठी माझ्या वडिलांचा माझ्यावर फार मोठा प्रभाव आहे. लहानपणापासून मी माझ्या वडिलांना ह्या विविध सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना पाहिलेलं आहे. तर ते पाहत असताना म्हणजे वडिलांचा सहवास तसा मला फार कमी काळ लागला. मी 8वी मध्ये असताना माझ्या वडिलांचं निधन झालं. तर त्यांची ती बोलण्याची पद्धत, विविध प्रकारचे आमच्या घरी लोक येणं, आई सुद्धा म्हणजे वडिलांना सांगावं लागायचं नाही, अगं पाहुणे आलेत वा. चहा कर म्हणून. पाहुणे आल्यानंतर तो योग्य वेळेला चहा येणं, जेवणाच्या वेळेला कोणतं जेवण असं स्वाभाविकपणे होत होतं. हो. आणि ह्या सगळ्या होत असताना त्यांच्या होणाऱ्या गप्पा आणि त्या गप्पांमधनं एक जोडली जाणारी म्हणजे अरे चहा मी नाही घेत किंवा तर मग सरबत असणं, ह्या स्वाभाविक गोष्टी होत होत्या. आणि त्या स्वाभाविक गोष्टी होत असताना ती एक आपुलकी आणि समाजातल्या एक 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 गोष्टी अशा समोर येत गेल्या. त्यातनं ती आवड निर्माण होत गेली. वा. म्हणजे एकंदरीत तुमचं कुटुंब सुद्धा तुमच्या सोबतच आता या सगळ्या उपक्रमांमध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही. हो हो. आमच्या घरी मणिपूरमधनं म्हणजे एक छोटीशी मला आठवण सांगायला आवडेल. म्हणजे फार मोठ्या प्रमाणात आता कॅन्सरचं हॉस्पिटल गुवाहाटीमध्ये होत आहे. त्या काळामध्ये मी हे 90 पासून आम्ही पूर्वांचलाच्या विषयातलं हे काम सुरू केलं. तर फार मोठ्या प्रमाणात कॅन्सरशी आजार तिथल्या काही पाण्यामध्ये विविध घटक आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं तंबाखूजन्य पदार्थ खाणं होतं. त्यामुळे कॅन्सरचे आजार फार मोठ्या प्रमाणात आहे आणि तिथे उपचार नसले. मुंबईमध्ये टाटा कॅन्सरमध्ये मंडळी यायची. तर असेच मणिपूरमधनं एक कार्यकर्ते म्हणजे तिकडचे कार्यकर्ते आम्हाला फोन करायचे, आमचा त्यांचा परिचय नाही. तर मला मणिपुरी माहिती, मणिपूरची मुख्य भाषा आणि आता अजूनही विविध भाषा आहेतच. मला मेघालयातली खासी भाषा मी बोलू शकतो, असं या भाषा मला येते. पण मणिपुरीमध्ये फक्त खुरुमजिरी म्हणजे नमस्कार असे 2-4 शब्द आहेत ते मला येतात. तर ते मणिपूरमधनं इथे आले, त्यांच्या ट्रीटमेंट आणि बेसिक काही त्यांच्या गोष्टी झाल्या आणि ते म्हणाले की मला तुमच्या घरी यायचंय. तर मी बोललो चला, म्हणजे आमचं घर तर काय सगळ्यांसाठी ते ओपनच. तर आल्यानंतर त्या वहिनी सुद्धा आमचे जे आले होते, त्यांचं नाव आता मला पटकन लक्षात येत नाही. हां, तर ते आले होते, वहिनी त्यांच्यासोबत होत्या. तर माझ्या आईला हिंदी सुद्धा येत नाही, म्हणजे फार मोठा काळ तिने मराठी आणि तर तिचं आणि त्यांचा संवाद होत होता. तर त्या माऊली आलेल्या माझ्या आईला घेऊन अंधेरी पश्चिमेच्या मच्छी मार्केटमध्ये घेतल्या. त्यांनी तिकडनं सगळं म्हणजे मांसाहार हा तर तिथला मुख्य अन्न आहे, तर त्या घेऊन आल्या. त्यांनी मणिपुरी स्टाईलमध्ये तिकडचं जेवण बनवलं आणि म्हणाले हा सगळा गमती जमती हा आनंद होत असतो. आणि त्यांनाही मस्त वाटलं असेल आपल्या इथे. हो 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 हो. म्हणजे भाषा येत नसताना सुद्धा कशा प्रकारे त्यांनी संवाद साधला असेल. म्हणजे आजही कधी त्यांचा जेव्हा मला फोन येतो तर आईकडे फोन द्या, त्या दोघं काय बोलतात ते मला कळत नाही.
पण काय म्हणतात ना, हे आत्मीयतेने हे मनही जोडली गेलेली आहे. नाही तेच आहे, म्हणजे इथे हेच म्हणू शकतो की भाषा नाही तर भावना महत्वाची. भावना महत्वाची. अर्थात की तुम्हाला किती माणुसकी आहे किंवा तुम्ही किती प्रेमाने समोरच्याबद्दल विचार करताय यावरती जरी भाषा नसेल येत तरी संवाद होऊ शकतो. बरं. मंडळी कुठेही जाऊ नका, आपण घेतो आहोत थोडा छोटासा ब्रेक. तोपर्यंत बघत राहा दूरदर्शन सह्याद्री. सर, आपण समाजशास्त्राचा तसेच अनेक विषयांचा अभ्यास केला, पण समाजशास्त्राचा अभ्यास शिकणं आणि प्रत्यक्षात समाजासाठी काम करणं या दोन्ही अनुभवांबद्दल काय सांगाल तुम्ही? समाजशास्त्राचा अभ्यास करत असताना माझं चेतना कॉलेजमध्ये, मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून माझं कलास्थानक पूर्ण केलं. तर जाणीवपूर्वक म्हणजे सामाजिक कार्याची आवड हा तर म्हणजे असं आम्ही कुठलं मोठं काम करतो ह्याच्यामध्ये त्यामागची बिलकुल भावना नाही. पण हे करत असताना एक उदाहरण द्यायला आवडेल. आम्ही विवाह पद्धती हा विषय मी वाचत होतो. तर तो वाचताना जवळपास 10 प्रकारच्या विवाहांना म्हणजे आपल्या देशामध्ये मान्यता आहे असं लक्षात आलं. मग त्याच्यामध्ये गंधर्व विवाह होतं, राक्षस विवाह होता, त्यानंतर स्वयंवर आपण हे तर पाहिलेत, अशी ते प्रकार होते. म्हणजे राक्षस हे नाव ऐकल्यानंतर तो कसा विवाह असेल हे तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे त्या मुलीला उचलून पळवून घेऊन जाणं आणि असं. तर एक गोष्ट लक्षात आहे, त्या काळामध्ये ज्या ज्या प्रकारचा हा समाज आणि ज्या गोष्टी होत होत्या तर त्या अनुषंगाने त्यांना मान्यता दिली जाते. पण जसं जसं रिव्हॉल्युशन होत गेलं, जसे जसे सामाजिक बदल घडत गेले, तर त्या अनुषंगाने ती समाजाची घडी बसवण्यासाठी काही नियमावली कालानुसार ती लागू केली. हा फरक नेमका अभ्यास करताना आणि प्रत्यक्षात समाज कार्य करताना, म्हणजे आत्ता जर राक्षस विवाह केलं तर अशा त्या गोष्टी आहेत. हो सर, आताच तुम्ही म्हणालात फरक बराच आहे, पण समाजकार्य करताना असा कोणता अनुभव आहे का तुम्हाला की म्हणजे माणसाचा हेतू उत्तम असतो परंतु अनेकांचा विरोध असतो त्यामागे किंवा त्या अडचणींना सामना करावा लागतो आपल्याला, याबद्दल काय सांगाल? असे बरेच प्रसंग येतात. एक छोटासा हल्लीचाच मी प्रसंग सांगेन, पण याच्यामागे हे सांगण्यामध्ये माझं कोणती नकारात्मकता नाहीये. ह्या घडलेल्या घटना आहेत, तर त्या घटना जेव्हा समाजासमोर येतात तेव्हा समाज एका वेगळ्या दृष्टिकोनातून सुद्धा, एका वेगळ्या दृष्टीने सुद्धा विचार करायला सुरुवात करतो. आम्ही ज्या वस्तीमध्ये राहतो ती सेवा वस्ती म्हणजे झोपडपट्टीच आहे. आम्ही त्याला चाळी म्हणतो. एका रांगेत आणि अशा त्या सगळ्या रचना आहेत. तर चाळी म्हटल्यानंतर शौचालय हे कॉमन शौचालय आले. हा सार्वजनिक शौचालयांचा जो विषय फार मोठा गंभीर आहे. ह्या विषयावरती म्हणजे आम्ही अनेक जणांना हे विषय माहिती आहेत, त्याची उत्तरं माहिती आहेत, पण ती कृतीमध्ये कशा प्रकारे आणावीत आणि हा सगळा हा विषय आहे. आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देवालय से पहिले शौचालय अशा प्रकारचं एक घोषणा केली होती आणि त्याची डेप्थ, त्याची खोली ह्या त्यांच्या घोषणेची ही माझ्या इथे हृदयाला कुठेतरी भिडली. तर त्याच्यावर काही लिखाण करत असताना असं लक्षात आलं की आमच्या इथल्या शौचालयाची सुद्धा समस्या आहे आणि त्या समस्येवरती समाधान देण्यासाठी म्हणून कोणत्या कोणत्या प्रकारचे उपक्रम काय करता येईल ह्याच्यावरती चिंतन सुचलं. तर एक सांताक्रूजमध्ये दयानंद, योगायोगाने त्यांचंही नाव दयानंद जाधव, म्हणजे त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. म्हणजे शौचालय हा विषय घेऊन त्यांनी एवढं सुंदर कार्य उभं केलं. त्या शौचालयात गेल्यानंतर म्हणजे आपण युरिनल आणि पाहणं म्हणजे सार्वजनिक शौचालयात गेल्यानंतर पहिलं नाक दाबणं, तर यत्किंचितही तिथे घाणेरडा वास नाही. आणि अगदी त्यांनी स्वच्छता आणि टापटेप मध्ये ते शौचालय ठेवलेले. त्याच्यावरती त्यांनी महिला सक्षमीकरणाचे उपक्रम आणि सुरू केलेले. अशी त्यांची भेट झाली. ते शौचालय पाहिल्यानंतर माझ्याही मनामध्ये होतं की आपल्या वस्तीमध्ये का असा होऊ नये शौचालय. तर बऱ्याच प्रकारचं त्याच्यावरती चिंतन केल्यानंतर असं ते शौचालयात गेलं झालं की शौचालयामधल्या तो महिलेला बाहेर जाण्यासाठी, म्हणजे मी हे सांगताना काही जणांना ऐकणं आणि हे थोडंसं किळसवाणा प्रकार व्हायला, पण ही वस्तुस्थिती आहे. ती वाट नसल्यामुळे शौचालयाच्या त्या छोट्याशामध्ये स्फोट झालेले आहेत. म्हणजे भांडूपमध्ये तर असा स्फोट होऊन, म्हणजे आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन भेट दिलेली आहे.
मृत्यू झालेला आहे. बापरे. अशी भयानक म्हणजे त्या गॅस आणि याची एवढी तीव्रता असते. तर ते शौचालय बनवत असताना तंत्रशुद्ध रीतीने जर बनवले गेले तर हे अशा प्रकारचे अपघात टळू शकतात. म्हणजे इव्हन ह्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या महिलांचे सुद्धा फार मोठे प्रॉब्लेम आहे. म्हणजे मासिक धर्माच्या वेळेला वगैरे त्यांना त्या शौचालयांचा वापर करावा लागतो आणि त्याच्यामुळे रोगराई प्रसरणं, विविध प्रकारचे आजार येणं ही फार मोठी आव्हान असते. तर आम्ही ते शौचालय कशा प्रकारे असावं अशा प्रकारचं आम्ही अनेक तज्ज्ञांशी बोलून एक हे केलं. म्हणजे जवळपास आमचं 1 वर्षभर ते आंदोलन चाललं. म्हणजे आम्हाला म्हाडाला आणि महानगरपालिकेला आम्ही विनंती केली की अशाच प्रकारचे शौचालय पाहिजेत. मग तिथे पूर्ण म्हणजे संपूर्ण वेळ पाण्याचा स्वच्छतेचे पाणी तर हवंच, ते पाणी असायला पाहिजे. त्यानंतर मग सोलर वरती आपण लावून तिथे 1 वर्षाची कशी लाईट आम्ही ठेवू. पण त्यातल्या सगळ्याच बाबी पूर्ण झाल्या अशा नाहीत. 1 वर्षानंतर म्हणजे आम्हाला विविध कार्यांमध्ये आम्हाला सहभाग करणारे आमच्या डॉक्टर माणके, अलका माणके आहेत आणि त्यांनी मला म्हाडाचे त्यावेळेला सीईओ होते श्री म्हस्कर असं त्यांचं नाव. तर त्यांचा मला रेफरन्स दिल्यामुळे मी डायरेक्ट विषय म्हाडाच्या मुख्य अधिकाऱ्यांपर्यंत नेण्यासाठी मला ती संधी मिळाली. मग त्यांच्याकडनं सहकार्य त्यांचे इंजिनियर्स आणि आले आणि तो सगळा सुनियोजित त्याने शौचालय पुन्हा बांधून दिले. आज त्या शौचालयातनं म्हणजे जे भांडूपमध्ये जो प्रकार घडला तो आमच्या ह्या वस्तीमध्ये घडण्यापासून तो वाचला. कारण जवळपास ती स्थिती होती. तर असे अनेक मुद्दे आहेत. ते मुद्दे प्रशासनासमोर लोकांसमोर मांडताना एक एवढं मोठं आव्हान असतं. कारण वस्तुस्थिती आणि त्यातल्या तंत्रशुद्ध ह्या गोष्टींची सांगड होऊन मांडावं लागतं. कारण मग त्यांच्याकडे तो निधी असतो नसतो, मग त्यातलं राजकारण, माझं त्या पाठीवर येणारं नाव, अशी बरीच आव्हानं असतात. नाही, नक्कीच समजू शकतो. पण उत्तम आहे की तुमच्या त्या चळवळच म्हणायला हरकत नाहीये ज्यामुळे सुधारणा झाली आणि आम्ही एक प्रयत्न आम्ही लोकांमध्ये जागरण करून आम्ही अशा प्रकारचं प्रयत्न केला. महात्मा गांधी स्वच्छता अभियान म्हणून त्यांचे सुधींद्र कुलकर्णी म्हणून त्यांचे अध्यक्ष की असे आहेत, ते आमच्या घरी आले होते आणि त्यांनी म्हणाले जर सरकारकडे जर पैसा नसेल तर आपण लोकसहभागातून तो बांधू, शौचालय बांधू आणि आपल्याला CSR म्हणजे सोशल कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत आपल्याला निधी सुद्धा येईल. अशा प्रकारची आम्ही प्रोव्हिजन केली आणि त्यासाठी फंड आणि सगळं तयार केलं. आणि मग म्हाडाने म्हटलं की आम्ही देतो ना बांध. आमचे स्थानिक त्यावेळेचे आमदार आणि मग पुढे आले, आम्ही देतो बांधून. म्हणजे आम्ही सगळी पूर्ण तयारी केली होती. मग शेवटी मग त्यांच्या त्या निधीतनं तो बांधला गेला. सर, आपण अनेक व्यवसाय केले जसं की बँक, बांधकाम, प्रिंटिंग, तयार कपडे, अगदी प्रवासी वाहतूक. पण म्हणजे बघा ना, केवळ सामाजिक काम नाही तर व्यवहार, पैसा, बाजारपेठ आणि व्यवस्थापन याचाही प्रत्यक्ष अनुभव आपण घेतला, प्रत्यक्ष काम यात केलं. पण या व्यावसायिक अनुभवांनी समाज कार्याकडे पाहण्याची तुमची दृष्टी कशी बदलली? कारण व्यवसाय नंतर आपण समाज कार्याकडे फार वळत नाही. एकदा का पैसा किंवा तितकं आपल्याला अर्निंग झालं. यातली गंमत अशी आहे की आमचा जास्त सामाजिक कार्याकडे असा फोकस असल्यामुळे, पण पैसे तर महत्वाचे आहेत. रोज निशी आमची जीवनचर्या चालण्यासाठी, पोट भरण्यासाठी तर ते तर लागतातच. त्यामुळे ते कमावणं अपरिहार्य होतं. मग कालानुरूप एका ठिकाणी स्थिर होणं हे झालं नाही, पण कालानुरूप जशा जशा संधी आल्या समोर त्या संधी आम्ही स्वीकारल्या आणि त्या संधीतून कशा प्रकारे अर्थार्जन करता येईल हे पाहिलं. गंमत कशी असते, समाज, मी तुम्हाला म्हटलं की आमचं सामाजिक कार्य करतोय, समाजसेवकावर या कुठल्याही प्रकारचा असा भाव आणि म्हणजे आमच्या मनामध्ये हा विचार नसतो. पण एखादी व्यक्ती काही ना काही कामानिमित्त समोर येते आणि त्या अनुषंगाने काही ना काही खर्च असतात, तेव्हा आपण कोणाकडनं निधी, डोनेशन मागणं वगैरे असं होत नाही. तर तेव्हा स्वतःच्याच खिशातले पैसे आणि त्याची अकाउंटेबिलिटी, त्याचा हिशोब कुठे असतो नसतो. तर हा येणारा जो एक फार मोठा खर्च असतो किंवा वेळोवेळी हा सातत्याने होणारा, तो कुठनं आणायचा? तर प्रत्येक वेळी आपण मित्राला अरे दे रे मला पैसे असं म्हणू शकत नाही. अनेक जण आहेत ते स्वतःहून पुढे मदतीसाठी जेव्हा विषय सांगितल्यानंतर ते पुढे हात करतातही. पण आम्ही हा व्यवसाय करून मग त्यातला एक छोटासा भाग देण्याचा तो प्रयत्न करतो. मग
एखादं सामाजिक कार्य असतं आणि त्या सामाजिक कार्य करत असताना आमचं दुर्लक्ष अर्थार्जनाकडे होतं आणि त्यानंतर आम्हाला मग तो व्यवसाय किंवा ती नोकरी सोडावी लागते. हो. अशामुळे ते वेगवेगळ्या बदलते अर्थार्जनाचे आमचे होत गेले. नाही, नक्कीच. आणि चांगल्या कामासाठी सगळ्यांचीच मदत मिळते असं नाहीये. सर, आपल्याला कॉल आलेला आहे पुण्याहून. मंगल आपटे, नमस्कार. तुमचा आवाज ऐकू येत नाहीये. नमस्कार. 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 आवाज ऐकू? हो, 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 येतोय. येतोय. मला असा प्रश्न विचारायचा आहे की स्वच्छता अभियानच्या वेळेला आपल्याला आर्थिक अडचणी किती आल्या आणि आपण अजून किती कार्य करू शकता की आजूबाजूच्या दिसणे किंवा कोणाला घेऊन आपण केलं का कार्य, असं मला विचारायचं होतं. स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत म्हणजे आता जास्त ज्या वस्तीमध्ये राहतो ना, तर आपण सहजपणे आपण जेव्हा जाताना पाहतो की थुकणं सहजपणे होतं. खिशातला एखादा कागदाचा कपटा असतो, तो माणूस टाकून देतो, पण तो टाकताना तो कचऱ्याचा कपटा कोणाच्या तरी ऑफिसच्या समोर, कोणाच्या तरी त्या घराच्या समोर टाकला जातो ह्याचं भान नसतं त्या व्यक्तींना. आणि असे अनेक लोक जेव्हा करतात तेव्हा कचऱ्याचा तो ढीग सांभाळतो. आता आमच्या इथे नियमित आम्ही झाडू मारून तो साफ करण्याचा प्रयत्न करत असतो, पण गंमत अशी असते की जे वस्ती साफ करणारे जे आपल्या महानगरपालिकेच्या याच्यातनं ठेवलेले कारण, त्याचं काही वेळा नियमित येणं जाणं होत नाही, तर तिथेही असलेला त्यांचा कर्मचाऱ्यांचा तुटवडा, त्यामुळे तो कचरा तिथेच साचून राहतो. ही आव्हानं वेगवेगळी आहेत. जसं शौचालयाच्या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये मी जे सांगितलं, आम्ही एक मुख्यमंत्र्यांच्या संस्थेचं काम करत असताना आम्ही एक सांगितलं, ज्याप्रमाणे गॅरेजमध्ये ते स्प्रे जेट असतात, म्हणजे फोर्सने पाणी मारणारे ते पाईप वॉशिंग करणारे हे असतात, तर तशा प्रकारचे काही असे जेट तयार केले जे पाठीला लावतील, त्याच्यामध्ये डेटॉल किंवा तत्सम साहित्य असेल आणि त्यामुळे ते पटापट स्वच्छ होऊ शकतात शौचालय. अशा प्रकारचं आम्ही एक प्रपोजल दिलं होतं, पण आता प्रयत्न चालू आहेत, बघूया त्यावर कशा प्रकारे अजून इनोव्हेटिव्ह काम करता येईल. आशा करतो की त्यांचा प्रश्न झाला असेल आणि त्यांना उत्तरही अपेक्षित मिळालं असेल. सर, आपण अर्थात समाजकार्य करताय, पण आपण दैनंदिन जीवनात एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करणं ही तात्कालिक गोष्ट आहे, पण तीच गरजू व्यक्ती उद्या जाऊन दुसऱ्या व्यक्तीला मदत करणं म्हणजे हे एक मोठं परिवर्तनच म्हणायला हरकत नाही. तर तुम्ही असं एखादं उदाहरण आम्हाला सांगाल का की जे केल्यानंतर तुम्हाला असं जाणवलं की नाही ह्याचं सार्थक झालं, किंवा बरं मी ए व्यक्तीला केलंय तर ती गोष्ट पुढे पुढे अनेक व्यक्तींपर्यंत पोहोचली आहे, असे काही उदाहरणं? अशी अनेक उदाहरणं आहेत. जसं आम्ही एक मुलांची फीज भरणं, आत्ता शासनाच्या आणि फी माफ करणं अशा योजना वगैरे आहेतच, पण ते सुद्धा अनेक शाळांमध्ये उपक्रमांतर्गत फी घेतली जाते, जी त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना दिली जाते आणि ती बऱ्यापैकी त्या फीची रक्कम असते. तर ही फी देताना त्या वस्तीतल्या किंवा तशा गटातल्या पालकांकडे हे फार मोठं आव्हान असतं. आम्ही त्या काळामध्ये एखाद्याला ती मदत केली की विसरून जाणं हा एक स्वाभाविक आम्ही एक तो गुण तयार केलेला आहे. त्याची कुठेही नोंद न ठेवणं किंवा म्हणजे व्यक्तिगत खर्चातनं ते आपण त्यांना दिले असतील, पण जर कोणाकडून घेऊन जरी देत असेल तरी त्या व्यक्तीला सांगणं की बाबा मी तुला कोणाला देत आहोत त्याचं नाव नाही सांगणार, कारण ते कळत न कळत ते उपकाराच्या ओझाखाली त्याचं ते जगणं झालं नाही पाहिजे. आणि आत्ताच तुम्ही म्हणालात की ते स्वाभाविकपणे त्याने जेव्हा तो सक्षम होईल त्याने ते दुसऱ्याला मदत केली पाहिजे. तर अशा विद्यार्थ्यांना आम्ही केली आणि त्याच्यानंतर ते बँकांमध्ये असेल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कामाला राहिल्यानंतर त्यांनी मला विचारलं, दयाभाऊ अजून कोणाला अशी मदत करायची असेल तर सांगा. म्हणजे अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे खरंच म्हणजे त्यांचा आम्ही सहकार्य घेऊन तीच साखळी आम्ही पुढे चालू ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न आजही चालू आहे. नक्की नक्की. सर, सिन्नरहून रुपेश गुजराती आहेत, बघूया त्यांचा काय प्रश्न आहे. हॅलो. हा, नमस्कार. कट झाला वाटतं. नमस्कार. कट झाला मे बी कॉल. हा सर, तर उदाहरणांबद्दल आपण बोलत होतो, तर आम्हाला ऐकायला आवडतील आणखीन उदाहरणं की तुम्ही मदत केल्यानंतर. आताच तुम्ही जसा उल्लेख केलात की बँकांमधून किंवा निष्कामतेने आपण एखाद्याला देतो आणि आपणही विसरून जातो, पण असे आणखी काही उदाहरणं? अशी आता एक
एक असं उदाहरण मेघालयातलंच मी देतो. ती मुलं 1900 साधारण 99 म्हणजे 2000चं आसपास आम्ही इथे येताना म्हणजे 97 साली मी मेघालयातनं परत आलो तेव्हा माझ्यावर काही मुलं वगैरे इथे शिक्षणासाठी आली होती. तर काही मुलींना भोसला मिलिटरीमध्ये आम्ही तिथे ठेवलं होतं. मग पुण्याला काही मुलं होती, नाशिकला होती, अशी वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण दिलं आणि ती एवढी अशा त्या मुली आणि सगळ्या त्या होत्या. त्यानंतर मधला काळ असा गेला आणि आमचा संपर्कच राहिला नाही, पण त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि पुन्हा ते त्या क्षेत्रामध्ये जाऊन राहायला लागले. तर असं करत असताना ती जी म्हणजे फेसबुक आणि व्हॉट्सअप सुरू झालं आणि पुन्हा ती मुलं आमच्या संपर्कात आली. आणि ती आल्यानंतर त्यांनी सांगितलं की असा हे आम्ही केल्यानंतर कशा प्रकारे म्हणजे त्यातली एक मुलगी मुख्य अध्यापिका म्हणून एका शाळेमध्ये तिने तिथल्या स्थानिक ह्याच्यामध्ये म्हणजे एवढं शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा तिला मुंबई किंवा अशा ठिकाणी संधी अपॉर्च्युनिटीज होत्या, पण त्या जाळून तुम्ही अगदी नाममात्र पगारामध्ये त्या तिकडे जाऊन त्या राहिल्या. म्हणजे हे उदाहरण छोटं नाहीये. त्यातली अजून एक डॉक्टर आयोम तिचं नाव, पिनरसुला म्हणून मेघालयामध्ये एक भाग आहे, तिने MBBS पूर्ण केलं आणि MBBS केल्यानंतर त्याच अतिदुर्गम भागातल्या तिथल्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या रुग्णालयामध्ये आज डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. वा वा, उत्तम. म्हणजे खरंच अभिमानास्पद. आपण रोवलेलं बीज हे एक त्याचं वृक्ष होतं असंच. शैलेश लासो म्हणजे ही गमतीदार म्हणजे नावं तुम्हाला आणि तर मी त्या नावाचं एक अजून गमतीदार उदाहरण द्यायला आवडेल. शैलेश लासोने MBA केलं आणि MBA करून आज बांगलादेशाच्या बॉर्डरवरती एक गाव आहे, तिथे तो शेती करतोय. म्हणजे ही मुलं कुठल्याही प्रकारचा म्हणजे मी एवढं शिक्षण घेतलंय असा आविर्भाव न आणता ज्या समोर संधी आहेत, जिथे आवश्यकता आहे त्याच काम करतायत. हे खरोखरच कौतुकास्पद आहे. म्हणजे आपण केलेल्या सार्थकीला. एक मी तुम्हाला गमतीदार उदाहरण म्हटलं, भाषण मला सहज आठवलं म्हणून मी देतो. मी नॉंग थिमाय म्हणजे नवीन जागा ह्या तिथल्या, तर बांगलादेशाच्याच बॉर्डरवर एक गाव होतं. तर तिथे गेल्यानंतर तिथल्या शाळेमध्ये हिंदी शिकवणं हे माझ्याकडे, कारण त्या भागामध्ये 1996 साली मी गेलो होतो. तर त्या भागामध्ये भाषा शिकणं हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो. तर आम्हाला सुरुवातीला म्हणजे त्यांनाही हिंदी येत नाही, इंग्रजी येते, ती बंगाली तो प्रोनाउन्सिएशन टोनमध्ये ते बोलणं होतं, त्यामुळे ते समजून घ्यायला अगोदर काळ जातो. तर गावामध्ये गेल्यानंतर आम्हाला एक छोटंसं पुस्तक दिलेलं असतं जे पुले खासी, पुले म्हणजे शिका, खासी म्हणजे ती भाषा आणि पुले हिंदी, खासी शिका, हिंदी शिका, अशा वेळेला पेडेक्स तुम्हाला माहिती असेल. तर त्या भाषेतनं आम्ही संवाद साधत होतो. तर ते संवाद साधत असताना मी त्या घरातल्या बहिणी आणि ज्या होत्या त्यांना विचारलं की आमच्या नावाला अर्थ असतो, तर तुम्ही तुमच्या नावाला काय? म्हणलं माझं दयानंद. मग मी ते मोडक्यात खासींना दया काय आनंद काय सांगण्याचा प्रयत्न करत होतो. तर ती म्हणाली होय बाबू, आमच्या पण नावाला अर्थ असतो, असं त्या तोडक्या मोडक्या. तर मी काय तिचं नाव तिने मला कोबीरमेन असं सांगितलं. मी हे काय कोबीर काय? आणि दुसरं म्हणाली पोलीमेन, तिची बहीण. तर मला काहीच त्यातलं अर्थ काय कळतच नव्हता. म्हणजे असं म्हणजे हळूहळू मला जेव्हा प्रोनाउन्सिएशन्स आणि जेव्हा त्यांचं उच्चारण कळायला लागलं तेव्हा तिचं कोबीर मेन म्हणजे गव्हर्नमेंट असं त्या मुलीचं नाव होतं आणि त्याच्यावरून दुसऱ्या बहिणीचं नाव पार्लमेंट आहे हे मला असं कळलं. म्हणजे अशा गमती त्या बऱ्याच झालेल्या. आजही तो परिवार माझ्याशी जोडलेला आहे, फोनवर त्यांचं बोलणं होतं. वा, उत्तम उत्तम. आपण खूप गोष्टी जाणून घेणार आहोत, तोपर्यंत घेऊया एक छोटीशी विश्रांती. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सर, आपण पुन्हा एकदा संवादाकडे वळूया. सर, तुमच्या क्षेत्रामध्ये जवळजवळ सर्व क्षेत्रात तरुणांचा सहभाग आम्हाला प्रत्येक टप्प्यावर दिसतो आहे आणि सामाजिक कार्यात तरुणांना सहभागी करण्यासाठी तुम्ही अनेक उपक्रम केले. पण यातूनच तुम्हाला काय जाणवतं की तरुणांची आव्हानं किंवा त्यांची मोठी ताकद काय असेल? तरुणांची मोठी ताकद म्हणजे त्यांच्या असलेल्या शारीरिक क्षमता हे फार मोठं ॲडव्हान्टेज आहे. एक मला घटना आठवते, लातूरचा भूकंप झालेला आपण ऐकलेला आहे. फार मोठा भूकंप आणि त्याच्यामध्ये झालेली हानी. आम्ही स्थानिक गणेशोत्सव मंडळामध्ये आणि काम करत असताना
अनेकांच्या मनामध्ये हा की आपण तिथे गेलं पाहिजे, काम केलं पाहिजे आज. तर पण कसं जाणार, काय जाणार, हे तर प्रश्नच होते. हो. तर अगदी आम्ही त्यावेळेला 25 मध्ये आणि वयाच्या ऐन उमेदीमध्ये होतो. तर ह्या सगळ्या ह्याच्यातनं आम्ही 8-10 मुलांनी ठरवलं की तिथे जायचं. तर त्यावेळेला आमच्याकडे पैसे, जाण्यासाठी पण पैसे नव्हते, म्हणजे कसे जमा करायचे. तर अनेक जण निधी गोळा करून वेगवेगळ्या राजकीय पक्षातनं किंवा संस्थातनं ते पाठवत होतं. पण नंतर बातम्यांना कळवतं की कोणालाच तिथे जाऊ देत नाहीयेत त्या ठिकाणी, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तो नुकसान झालं होतं. म्हणजे संपत्ती आणि लोकांची म्हणजे वेगळे आव्हान होते, रोगराई पसरणं, आणि त्यामुळे सहज कोणाला तिथे जाऊ देत नव्हते. तर आम्ही मुलांनी 8-10 मुलांनी आमशीच मीटिंग, बैठक घेतली आणि आम्ही म्हटलं की कसं नाही आपण जाऊया. तर म्हणाले त्या सगळ्या आम्ही काही ना काही, म्हणजे माझं व्यक्तिशः कोणत्या ना कोणत्या उपक्रमांतर्गत हे कामं चालूच होती. तर त्या मुलांना ती वेदना आलेली असते, त्यांनी माझी संपर्क केला की आपण इथे ह्या कामासाठी जाऊया म्हणून. मी किती जुनी गोष्ट सांगतोय बघा. तर हे सगळं होत असताना आम्ही ठरवलं की जायचं. तर जायचं ठरवल्यानंतर समाजातले जे अन्य लोक, म्हणजे एक व्यक्ती होते, त्यांनी त्यांच्या गळ्यातली सोन्याची चेन काढून ही घे, म्हणजे विश्वास नाही ठेवणार हा तुम्ही, ही घे, ही विक, आणि तुम्हाला जो खर्च लागेल तो करा, असं त्यांनी. तर आम्ही ते बाबा स्वीकारली नाही, कारण योग्यही वाटत नाही. पण जेव्हा लोकांनी म्हटल्यानंतर कोणी 100, कोणी 200 असे करत करत जवळपास त्यावेळेला 10 की 12 हजाराचा निधी जमा झाला. आम्ही जाताना मग ते तिकीट, म्हणजे लोकल ह्याच्यातनंच तिकीट काढून आम्ही ते तसं, म्हणजे तिकीट काढलं नाही, म्हणजे स्पष्ट खरं सांगायचं म्हणजे विदाऊट तिकीटच गेलो, विचारलं नाही आम्ही अमुक अमुक कामाला जातोय. तिथे प्रत्यक्षात गेल्यानंतर कोणालाच सोडत नाहीत, पोलीस बंदोबस्त आणि हे सगळं कळलं. तर अजून एक सांगायचा मला, म्हणजे ह्या संघ आणि ह्या परिवारातून काम करत असताना अनेक सकारात्मक, काही नकारात्मक गोष्टी समोर आल्या. तर तिथे गेल्यानंतर जनकल्याण समितीच्या माध्यमातून फार मोठं काम सुरू होतं. त्यांनी एका विशिष्ट पद्धतीने सुनियोजित काम केलं होतं. आलेली लोक, त्यांना कशा प्रकारे ते घेऊन जाणं, जिथे शारीरिक मेहनत असेल, जिथे जेवण खाणं असेल, ज्यांच्या काही दुर्घटना झालेल्या आहेत त्यांच्या कशा प्रकारे हॉस्पिटल असेल किंवा त्या ह्यांची विल्हेवाट लावणं, असं हा सगळा विषय चालू होता. तर ह्या सगळ्या, म्हणजे जिथे कोणालाही जाता येत नव्हतं, जाऊ दिलं नव्हतं, तर 8 मुलांना आम्ही निंबाळा या गावी जाऊन तिथे प्रत्यक्षात ते साहित्य काढणं, म्हणजे लोकांचं घर तुटलेलं आहे, कधी पडू शकतं, त्याच्या आतमध्ये जाऊन ते साहित्य काढणं, हे काम केलं. आणि हे केल्यानंतर त्या मुलांचा, म्हणजे दुःखद घटना आणि होतीच, पण आम्ही जाऊन प्रत्यक्ष कुठेतरी काम केलं. ह्याचा जो मनामधली जी एक शांती होती, जे एक सुख होतं ना, ते त्यांनी इतर लोकांना सांगितलं की तुम्ही तर फक्त, म्हणजे काय म्हणतात ना, इथे निधी गोळा करून कुठे निधी जातोय तो माहित पण नाही, पण आम्ही प्रत्यक्षात जाऊन हे निधी दिला पण, आणि फिजिकली आम्ही काम सुद्धा केलं. म्हणजे हा एक अनुभव. नाही, अगदी नक्कीच. आणि आताच म्हणाला तसं सर, आजचा तरुण हा सोशल मीडिया, तंत्रज्ञान आणि करिअरच्या स्पर्धेत आहे. पण या आजच्या तरुण पिढीला जर समाजासोबत जोडून ठेवायचं असेल तर फक्त उपदेश नव्हे, तर त्यांना प्रत्यक्षात कोणते उपक्रम असे आपण करायला हवेत की ते त्यामुळे जोडलेले राहतील? हा फार मोठं आव्हान आहे आजच्या तरुणांसमोर. कारण आपण जर पाहिलं की ट्रेनमधनं किंवा बस, कोणते वाहन प्रवास करत असताना प्रत्येकाच्या समोर तो मोबाईल आणि बोटाने सगळं ते फिरवण्याचं चालू असतं. ही मुलं फार मोठ्या प्रमाणात रील्स बनवणं, रील्स पाहणं, ह्याच्यामध्ये सगळी गुंतलेली असतात. तर कशा प्रकारे समाजातल्या काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत, तर त्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींना कलात्मक दृष्टीने आपण जर ह्या समोर आणलं, म्हणजे त्याच्यामध्ये मग तो विनोद असेल, मग एका दृष्टिकोनातून त्याची तीव्रता असेल त्या विषयाची, असं कोणीतरी ती जबाबदारी घेऊन आपण हळूहळू ह्या विषयांमध्ये जर ह्या तरुण मुलांना गुंतवायला लागलं, तर त्यांची मनं, त्या दृष्टिकोन, मनं आणि विचार आणि ते ज्या क्षेत्रामध्ये अभ्यास करतायत, या सगळ्यांची कुठेतरी सुसंगती होईल. आम्ही एक उपक्रम केला होता, म्हणजे ह्या शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना कृतिशील शिक्षण हा एक मी उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आम्ही एका शाळेमध्ये इनोव्हेशन सेंटर, नवनिर्मिती प्रकल्प म्हणून याचा राबवण्याचा प्रयत्न केला. तर साठे कॉलेजच्या सरांबरोबर माधव राजवाडे प्रिन्सिपल आहेत, त्यांच्यावर संपर्क आला. आम्ही एक प्रयत्न केला की मुलांना या
ऍक्च्युअल टास्क द्यायचं. जसं आम्ही एक ह्या एनिवेज भारत फेडरेशनच्या माध्यमातून पूर्वांचलातले विविध प्रकारची उत्पादनं इथे आणतो हो. आणि त्याची बाजारपेठ मिळून देण्यासाठी त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पण आता जसं तुम्हाला मी हळद सांगितली, हळद तर माहिती आहे, आपल्या आर.जे. माशेलकरांनी त्याच्यावरती पेटंट जिंकला आणि तर त्या हळदीतले गुणधर्म माहिती हे आम्हाला परंपरा पिढ्यानपिढ्यापासून माहिती आहे. काही झालं की जखमीवर दाग हळद, सर्दी खोकला झाला की खा हळद, हे तर हा. आणि हे अतिशयोक्ती नाही, खरंच त्या हळदीमध्ये गुणधर्म आहेत. पण नेमके कोणते गुणधर्म आहेत हं? तर ते पाहिल्यानंतर आम्हाला प्रश्न विचारल्यानंतर आमचं थांबणं व्हायचं. पण जेव्हा हळदीचा पेटंट आणि हा सुरुवात झाला तेव्हा ते हळूहळू आम्ही चिंतन केलं की नेमके हे 1, 2, 3, 4 ही गुणसूत्र आहेत. तर कर्क्युमिन नावाचा हा घटक असतो, तो सगळ्यात मुख्यत्वे करून हा काम करतो. तर आपल्या भागामध्ये सापडणाऱ्या हळदीमध्ये कर्क्युमिन 2.5 ते 3% असतं आणि मेघालयामध्ये जी हळद जी सापडते त्या कर्क्युमिनमध्ये कमीत कमी 7.50% म्हणजे 7.5% कर्क्युमिन असतं. आणि जगामधली उत्कृष्ट हळद म्हणून त्याला ओळख आहे, जी टॅगिंग वगैरे झालेलं आहे त्याला. आणि एवढ्या अशा युनिक गोष्टी तिथल्या आहेत. तर आम्ही त्या विद्यार्थ्यांना म्हटलं, हे तुम्ही शेतकरी ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं हळद ज्ञान नाहीये, म्हणजे आपण लौकिक ज्याला अभ्यासाने करून केलेलं, पण ही हळद ती उगवतायत आणि तुमच्याकडे पारंपरिक म्हणजे लौकिक ह्याच्यातनं तुम्ही टेक्नॉलॉजी आणि याचा वापर करून वेगवेगळं ज्ञान संपादन करताय, तर आपण एक असा ब्रिज बांधूया. त्यांना जे कळत नाही, मी भाषा म्हणून तुमच्याशी एक मध्यबिंदू एक तयार करू, म्हणजे जी भाषा म्हणणार ते तुम्हाला विस्तृतपणे सांगतील. तर ह्या दोघांच्या माध्यमातून आपण ही देवाणघेवाण सुरू करूया. म्हणजे त्यांचं उत्पादन, त्यातल्या महत्वाचे घटक, त्यांना मिळण्यासाठी बाजारपेठ आणि मग ही टेक्नॉलॉजी त्यासाठी मी कोणती कोणती वापरू शकता ह्याच्यावर तुम्ही तो अभ्यास करा, असा आम्ही तो उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला होता. नाही, खूपच छान सर. आणि आपल्याकडे खरंच आज वेळ कमी आहे, नाहीतर खूप गप्पा झाल्या असत्या आणि खूप गोष्टी आम्हालाही जाणून घ्यायला आवडल्या असत्या. पण निरोप घेता घेता एकच प्रश्न विचारेन की इतकी वर्ष, 3 दशकांहून अधिक वर्ष तुम्ही काम केलं, पण बऱ्याचदा असं झालं असेल की तुम्हाला अपेक्षित असं यश मिळालं नसेल. अशा वेळी तुम्ही एक थोडक्यात सांगाल की तुम्ही स्वतः उभे कसे राहिलात पुन्हा एकदा त्याच नव्या उमेदीने? म्हणजे आपले समाजामध्ये आपले प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पालक असतात, मेंटॉर असतात, ते आपल्यावर लक्ष ठेवत असतात. आणि त्यांनी ह्या सगळ्या म्हणजे जसं माझं अजून एक स्वप्न आहे की अशा प्रकारचं एक केंद्र सुरू करावं, ज्या केंद्रामध्ये ह्या लहान लहान प्राथमिक आणि माध्यमिक मुलांना एक मोकळं मैदान मिळेल. त्यांना कोणी हे तुटेल, हे खराब होईल असं कळणार नसेल. आणि येणारं युग जे आहे ते तंत्रज्ञानाचं युग आहे आणि त्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये यांना ह्या छोट्या छोट्या गोष्टीचं लहानपणापासूनच मुक्त ज्ञान मिळावं, असं एक माझं ते स्वप्न आहे. आणि माहित नाही कधी पूर्ण होईल, पण प्रयत्न त्या दिशेने चालू आहेत. नाही, खूप छान. आणि पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन. तर आजच्या या हॅलो सह्याद्रीच्या भागात आपण निरोप घेतो आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या भागात नवीन व्यक्तिमत्वासोबत, नवीन विचारांसोबत आणि नवीन विषयांसोबत. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा दूरदर्शन सह्याद्री वाहिनी. धन्यवाद. धन्यवाद.